नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तेवीची प्राचीने इष्टानिष्टे, भोगेसी येवनी भेटे, तेथ देखी लियाही वोखटे, द्वेषू न करी. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1019. जे जे म्हणून कर्म हातनं घडतं ते ते ब्रह्माचंच एक रूप असतं. अशी कर्माविषयीची जी दृष्टी तिला भगवंतांनी नैष्कर्म्य सिद्धी हे नाव दिलं आहे. माणसाच्या हातून मग तो अज्ञानी असो वा ज्ञानी असो, कशाही अवस्थेत तो असला तरी जी कर्म घडत असतात त्याविषयी अशी वृत्ती उत्पन्न झाल्यावर त्या साधकाचा आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्याचा मार्ग मोकळा होतो. त्या मार्गावरनं जात असताना निरनिराळ्या साधनांचा अवलंब त्याला करावा लागतो. ती सारी साधनं एका पाठोपाठ भगवंत सांगत जातात. त्यांचं ज्ञानदेव जे सविस्तर स्पष्टीकरण करतात त्यामध्ये आलेली ही ओवी आहे. साधनेची ही सुरुवात नेहमीच इंद्रियांना वळण लावण्यापासून होते. ज्ञान प्राप्त झालेला साधक इंद्रियांना विषयांपासून मागे फिरवतो आणि आपलं मन इंद्रियांच्या मागे जाऊ न देता ते आत्मस्वरूपाच्या चिंतनाकडे वळवतो. परंतु अशी ही साधना चालू असली तरी त्या काळातही शरीराकडून काही ना काही कर्म घडत असतात आणि त्यांची बरी आणि वाईट अशी फळं प्राप्त होत असतात. त्यातनं काही सुख प्राप्त होतं, तसंच काही दुःखही वाट्याला येत राहतं. अशी जी सुख दुःख प्राप्त होतात त्यांचा हा ज्ञानी पुरुष शांत मनानं स्वीकार करत असतो. सारी इंद्रिय आवरून धरली आणि मनाला लगाम घातला तरी सुखदुःखांचे असे भोग स्वीकारावे लागतात. ही सारी पूर्वी केलेल्या कर्माची फळं असतात आणि ती भोगावीच लागतात. हे ज्ञानी पुरुष जाणून असतो. ज्ञानी पुरुषाच्या या वृत्तीचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, काही इष्ट म्हणजे सुखकारक असणारी तर काही अनिष्ट म्हणजे दुःखदायक होणारी अशी ही मागची कर्म आपापला भोगाचा वाटा देण्यासाठी समोर येऊन ठाकतात. पण जो ज्ञानी पुरुष आहे तो यामध्ये काही वाईट भाग वाट्याला आला तरी त्याचा अव्हेर करीत नाही, तर मन अविचल ठेवून त्याचा स्वीकार करतो. साक्षात्काराच्या दिशेनं चाललेल्या ज्ञानी पुरुषाची सुखाप्रमाणे दुःखाच्या बाबतीतही अलिप्त आणि निर्विकार वृत्ती कशी असते हे ज्ञानदेव इथे स्पष्ट करीत आहेत.